बिल्कुल मत बोलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। विशाल धारक आणि सादिक शेख ही जोडी सलामीसाठी मैदानाच्या ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। हे बघणं देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण दोनही संघांचा मानस आहे की विजयाच्या साह्याने स्पर्धेला सुरुवात करायची आहे. आपल्या स्पर्धेतलं कॅम्पियन जे नक्कीच विजयाच्या साह्याने सुरुवात करायचंय. त्यामुळे निश्चितच प्रत्येक खेळाडूचा मानस आहे की इथं आपल्या संघासाठी संपूर्ण समर्पण द्यायचंय आणि विजयाच्या साह्याने आपल्या संघाचं कॅम्पियन जे नक्कीच या स्पर्धेमध्ये सुरू करायचंय. त्यामुळे नक्कीच बघणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे की पहिलं षटक घेऊन गोलंदाज मार्गवर कोण येणार, कारण स्ट्राइक एंडवर जर बघितलं तर विशाल धारक या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जो नक्कीच सज्ज झालाय. आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जो नक्कीच सज्ज झाला गेलाय. कशा प्रकारची असणार आहे कामगिरी. पहिलं षटक जर बघितलं तर गोलंदाज मार्गावर गोलंदाज सूरज गायकवाड फ्रॉम आंबेगाव हा देखील आयडॉल आहे. कशा प्रकारची कामगिरी आयडॉल सूरज गायकवाड यांच्या माध्यमातून केली जाणार. आयडॉल टू आयकॉन अशी लढत. सामर्थ्यवंत वारा देवना, पुण्यवंत नित्यवंत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः मानवंदना. तदनंतर स्पर्धेतील पहिला चेंडू, तदनंतर रिव्हर्स अटेम्प्ट, त्यावरती आलाय चौकार. स्पर्धेतील पहिला चौकार विशाल धारकच्या बॅटमधून जो नक्कीच वसूल केला गेलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार, 4 धावांनी संघाचं खातं खोललं गेलंय. तदनंतर विशाल धारक आपलं वैयक्तिक खातं देखील खोलतोय. 4 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आयडॉल सूरज गायकवाडचं स्वागत एका चौकाराच्या साह्याने केलं गेलंय. तदनंतर कशा प्रकारची असणार आहे कामगिरी. यावेळेस जर बघितलं तर हा चेंडू पंच कळवतात खराब आहे, वाईड आहे, स्क्वेअर आहे. अवांतर रूपात होणार आहे वाढ. तदनंतर रिव्ह्यू घेतला गेलाय वाईड साठी जो रिव्ह्यू असणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण बघतोय की दोनही संघांसाठी एक एक रिव्ह्यू असणार आहे. एक रिव्ह्यू जर फेल गेला तर रिव्ह्यू संपेल, मात्र रिव्ह्यू जर सक्सेसफुल ठरला तर रिव्ह्यू कंटिन्यू असणार आहे. त्यामुळे आपण बघतोय की रिव्ह्यू जपून वापरायचा की नाही मोठा प्रश्न करणं पुढे असणार आहे. रिव्ह्यू तर घेतला गेलाय, वाईड साठी हा रिव्ह्यू असणार आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली. रिव्ह्यू सक्सेसफुल. चेंडू असणार आहे फेअर डिलिव्हरी. आपण नक्कीच बघतोय पंचांच्या माध्यमातून वाईड दिला गेला होता. तदनंतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेला आणि तदनंतर रिव्ह्यू सक्सेसफुल होताना बघायला मिळाला आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार. यावेळेस बघा ऑफ साइडला चेंडूला उडवलाय, थेट षटकारासाठी चेंडू लँड झालाय. दमदार षटकार विशाल धारकच्या बॅटमधनं बघायला मिळालाय. स्पर्धेतील पहिला षटकार लगावणारा खेळाडू ठरलाय विशाल धारक, ज्यानं पहिला चौकार देखील लगावलाय. धावफलक जर बघितलं तर 10 वरती जाऊन पोहोचलाय. दुहेरी अंकात 10 धावा धावफलकावरती.
यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा आहे. चेंडूला पाठवलंय लांब वर दूर वर दणदणीत खणखणीत षटकारासाठी. लागोपाठचा दुसरा षटकार. चला बाहेर गेलेला चेंडू लवकरात लवकर आतमध्ये द्यायचा आहे. त्या ठिकाणी जे लहान मुलं आहे त्यांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर चेंडू आतमध्ये द्या. थँक्यू. उद्या त्या लहान मुलांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून टी शर्ट देणार आहे. जे लहान मुलं मैदानाच्या बाहेर गेलेले चेंडू आतमध्ये पुरवतील म्हणजेच लाईनमन म्हणून काम पाहतील त्या सर्व लाईनमन मित्रांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून टी शर्ट देणार आहे. लागोपाठचे 2 चेंडू 2 षटकार. धावफलक जर बघितलं तर 16 याकडे वरती असणार आहे. 16 धावा 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. त्यानंतर कशा प्रकारचा कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून केला जाणार आहे. सूरज गायकवाड द मॅन फ्रॉम आंबेगाव कशा प्रकारची करणार आहे कामगिरी. यावेळेस प्लेसमेंट केलं गेलं. स्क्वेअर कटचा एक देखना स्ट्रोक खेळलाय. 2 षटकार आल्यानंतर एक सिंगल. सूझबूझ भरा क्रिकेट जे नक्कीच मैदानाच्या मध्ये खेळलं जात आहे कारण 2 मोठे फटके तर आले होते. या षटकातील बऱ्याचशा धावा तर आल्यात. त्यानंतर मात्र कुठलीही रिस्क मैदानाच्या मध्ये घेतली जात नाही. त्यानंतर स्ट्राईक एंड वरती पोहोचला गेलाय सादिक. संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा सादिकच्या माध्यमातून वारंवार गाजवल्या गेल्या. यावेळेस बघा हा चेंडू नक्कीच सुरेख टाकलाय. अप्रतिम टाकलाय. दर्जेदार रित्या हाताळला गेलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना बघायला मिळालाय. त्यानंतर जर बघितलं तर पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. बनवल्या गेल्यात बिनबाद त्यात तब्बल 17 धावा. कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. कुठल्याही प्रकारचा धक्का नाहीये. 17 धावा ज्या निश्चित रूपानं बदलल्या गेल्या. पहिल्या षटकात जर बघितलं तर विशाल धारक बरसला गेला. आयकॉन खेळाडू तब्बल उरुळी कांचन या ठिकाणावरून या स्पर्धेत खेळण्यासाठी तो आलाय. त्यानंतर जर बघितलं तर दर्जेदार कामगिरी विशालच्या बॅटमधनं देखील केली गेली. दुसरं षटक कोण हाताळणार आहे. कोणाच्या हातामध्ये दिला जाणार आहे चेंडू हे बघणं देखील तितकंच महत्वपूर्ण ठरणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश राऊत गुलेवाडीचा सुपरस्टार जो नक्की सज्ज होताना बघायला मिळेल. समोर आयकॉन विशाल धारक डो स्ट्राईक एंड वरती. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट आहे. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलंय. एक धमाकेदार षटकार विशाल धारकची बॅट गरजली. षटकाराच्या साह्याने संघाचं धावफलक जर बघितलं तर तब्बल 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. विशाल धारक नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये जे नक्की सज्ज होताना बघायला मिळत आहे. धमाकेदार सुरुवात विशालच्या बॅटमधनं केली गेली आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा विशाल धारकच्या बॅटमधनं घेतला जातोय. यावेळी जमिनीला समांतर असा स्ट्रोक आहे. तिथं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. कलेक्शन करतोय. सिंगल घेतली जाणार आहे. सिंगलनं समाधान मानलं जाईल. अप्रतिम सुरुवात आहे. दमदार सुरुवात आहे जी नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. विशाल धारकनं आक्रमक रूप धारण केलंय. आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यानंतर जर बघितलं तर संघाचं धावफलक काहीच्या वेगानं पुढे जाताना बघायला मिळालंय. गणेश राऊत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. यावेळेस सादिकच्या बॅटमधनं समोरच्या बाजूला एक देखना स्ट्रोक आहे. क्रिकेटचं सौंदर्य दाखवून देणारा एक बहारदार षटकार. नक्कीच पहिले काही चेंडू विशाल धारक त्यानंतर यावेळेस सादिक जे देखील मोठमोठे भटके खेळतोय.
यावेळेस बघा लेग साइडच्या दिशेनं लांबवर आहे, दूरवर आहे, दणदणीत खणखणीत षटकार, बॅक टू बॅक दुसरा. यावेळेस देखील चेंडूला हवेमध्ये उडवलाय, बॅक टू बॅक तिसरा षटकार, लागोपाठचा तिसरा षटकार सादिक शेखच्या बॅटमधनं आलाय. बेचाळीस धावा धावफलकावरती गणेश राऊत यांच्यावरती चढवलाय हल्ला, मोठे आक्रमण जे नक्कीच सादिक शेख यांच्या माध्यमातून. समोरच्या बाजूला चेंडू हवेमध्ये, त्यानंतर टिपलाय झेल, संपलाय सादिक शेख यांचा खेळ. धक्का क्रमांक पहिला, हदरा क्रमांक पहिला बसलाय. अगदी आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 42 धावा आहे. त्यानंतर पहिला फलंदाज सादिक शेखच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये बाद होताना बघायला मिळाला आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आयडॉल अल्ताफ शेख. अल्ताफच्या माध्यमातून कशा प्रकारची असणार आहे कामगिरी. धावफलक जर बघितलं तर धावफलकावरती 42 धावा आहे. दोन षटकांचा खेळ संपला गेलाय. पॉवर प्ले जो नक्की संपला गेलाय. त्यानंतर कशा प्रकारची कामगिरी केली जाईल, कारण पॉवर प्ले मध्ये दोनही फलंदाज बरसले. एका बाजूला विशाल धारक तर दुसऱ्या बाजूला सादिक शेखनं षटकारांचा पाऊस पाडला. त्यानंतर अगदी पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवरती सादिकला आपली विकेट तर गमवावी लागली. त्यानंतर न्यू बॅटर अल्ताफ जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. राहता तालुक्यातील दहाडगावचा हा खेळाडू आहे. यानं देखील अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा डंका बजावलाय. आज कशा प्रकारची असणार आहे कामगिरी हे बघणं महत्वपूर्ण ठरणार आहे. गोलंदाजी मार्कवर सूरज जो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. सूरजचा पहिला चेंडू समोरच्या बाजूला हेलिकॉप्टर उडवलाय आणि त्यानंतर येतोय चौकार, सनसनीत चौकार. हे रास्ते हे 4 के. सूरजचा या षटकातील पहिला चेंडू, अगदी त्या चेंडूवरती आक्रमण हल्ला चढवला गेलाय तो विशाल धारकच्या बॅटमधनं. त्यानंतर पुढचा चेंडू कशा प्रकारची असणार आहे कामगिरी. यावेळेस देखील सुंदर स्ट्रोक खेळलाय फायनल लेगच्या दिशेनं. तिथं क्षेत्ररक्षक बबलू जो नक्कीच कलेक्शन करताना बघायला मिळालाय. बबलू शेख कलेक्शन करतोय. एक दमदार थ्रो बबलूच्या हातामधनं आपण बघितलं आणि त्यानंतर जर बघितलं तर धावफलक जाऊन पोहोचणार आहे एका सिंगलच्या साह्यानं. ते तब्बल 47 या आकड्यावरती. 47 रन्स ऑन स्कोअर कार्ड, 47 धावा धावफलकावरती. ही इनिंग संपवण्यासाठी आपल्याकडे अद्यापही 20 मिनिटांचा वेळ असणार आहे. नक्कीच आपण एक इनिंग संपवण्यासाठी 30 मिनिटांचा कालावधी दिलाय. 6 षटकांसाठी म्हणजे आपण 30 मिनिटांचा कालावधी देतोय. 30 मिनिटांच्या आधी आपल्याला आपले 6 षटक संपवणं बंधनकारक असणार आहे. 30 मिनिटांच्या नंतर आपल्याला एक क्षेत्ररक्षक जो सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज यांच्या माध्यमातून कशा प्रकारची असणार आहे कामगिरी. यावेळेस अल्ताफ यांच्या बॅटमधनं एक मोठा फटका येतोय.
मिड विकेटच्या रिझन मध्ये एक दमदार षटकार जो नक्कीच आपण बघतोय अल्ताफ यांच्या बॅट मधनं. षटकाराच्या साह्याने संघाचं अर्धशतक संघाची 50 नक्कीच पूर्ण होताना बघायला मिळाली. 53 या आकड्यावरती संघाचं धावफलक जाऊन पोहोचला गेलाय. अल्ताफने देखील आपल्या वैयक्तिक पहिल्या चेंडूवरती एक दमदार षटकार लगावलाय. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलं होतं मात्र गोलंदाजाचं चातुर्य आपण बघितलं. एक वेगवान तेज तरार गतीचा मारा अल्ताफ समजू शकला नाहीये. बॅट पासून बराचसा चेंडू दूर राहिला आणि तदनंतर निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना बघायला मिळाली. आपण बघतोय गोलंदाज देखील सुरेख आहे, हुशार आहे, मात्र आज फलंदाज हवे होताना बघायला मिळालेत. यावेळेस हलक्या हाताने फटका खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, कलेक्शन करेल तोपर्यंत सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली गेली. सिंगलच्या साह्यानं धावफलक 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. 54 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तिसरं षटक जे अद्याप हाताळतोय सूरज गायकवाड. नक्कीच आंबेगावचा हा खेळाडू आहे, आयडॉल म्हणून या स्पर्धेमध्ये खेळतोय. दमदार कामगिरी करताना जो नक्कीच बघायला मिळतोय. लेग साइडच्या दिशेनं स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये येतोय एक अफलातून चौकार. तीन षटकांची झाली आहे समाप्ती. धावफलकावरती धावा बघायला मिळत आहे त्या तब्बल 58 धावा. 58 रन्स ऑन स्कोर कार्ड. 58 धावा धावफलकावरती आहे. तदनंतर चौथं षटक कोणाकडे दिला जाणार आहे चेंडू, कोण हाताळणार आहे चौथं षटक. फलंदाज आक्रमक पवित्रा ज्या फलंदाजांनी घेतलाय, तदनंतर चौथं षटक हाताळण्यासाठी कोण असणार आहे गोलंदाज हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. गोलंदाजी मार्कवर रोहन शेळके. रोहनच्या हातामध्ये जो नक्की चेंडू दिला गेला आहे. बोटा गावाला हा बिलॉंग करणारा खेळाडू आहे, एक नौका खेळाडू आहे, एक युवा खेळाडू आहे ज्याच्या खांद्यांवरती जबाबदारी टाकली गेली आहे. नक्कीच एक युवा खेळाडू, जो खेळाडू प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रभावित करताना बघायला मिळतोय. आज आपल्या संघासाठी कशा प्रकारची असणार आहे कामगिरी. समोर अल्ताफ, रोहन टू अल्ताफ. यावेळेस बघा हा चेंडू सुरेख आहे, अप्रतिम आहे. काहीसा गती परिवर्तन करून टाकला गेलेला चेंडू अल्ताफ शेख समजू शकत नाही आहे. एक धावजी नक्कीच पळून पूर्ण केली गेली आहे. रोहनचा पहिला चेंडू, त्यावरती एक सिंगल आली आहे. संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. धावफलक जर बघितलं तर 59 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 59 रन्स ऑन स्कोर कार्ड. 59 धावा धावफलकावरती. गोलंदाज रोहन पुन्हा एकदा आयकॉन साठी. यावेळेस देखील हा चेंडू देखील सुरेख आहे, अप्रतिम आहे. तिथं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, कलेक्शन करतोय. सचिन यांच्या माध्यमातून लाजवाब कलेक्शन आपण बघितलंय. पहिले 2 चेंडू, त्या दोनही चेंडूंवरती सिंगल आली. गोलंदाज रोहन शेळके नक्कीच प्रभावित करताना बघायला मिळतोय. सातत्यानं एक टप्पा लावून धरला आणि तदनंतर जर बघितलं तर फलंदाजांना पहिल्या 2 चेंडूंवरती शांत ठेवण्यात यश आलंय. संगमनेर तालुक्याचा एक उदयनमुख खेळाडू जो नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. ओ हो हो हो, काय चेंडू टाकलाय. लाजवाब चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे, दर्जेदार चेंडू आहे. अल्ताफ यांना शांत ठेवण्यात आलेलं यश. रोहन शेळके आपल्या नावाचा दबदबा जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय. एक नौका खेळाडू आहे, सातत्यानं आपण त्याला बोटा संघामध्ये बघत असतो. तिथं देखील त्यानं कित्येकदा प्रभावित केलंय. स्वर्गीय शेखर शेळके यांच्या तालमीत तयार झालेला हा खेळाडू आहे. शेखर शेळके यांची आठवण आजही आपल्याला आल्याशिवाय राहत नाही, कारण
यावेळेस बघा फायनल लेगच्या दिशेमध्ये हलक्या हाताने फटका केला होता, तिथं सिंगल आली आहे. रोहन शेळके प्रभावित करतोय, सातत्यानं आपल्या नावाचा डंका मैदानाच्या आतमध्ये वाजवताना बघायला मिळतोय. 61 धावा धावला फलकावरती ज्या नक्कीच बघायला मिळत आहेत. यावेळेस हा चेंडू देखील सुरेख अप्रतिम दर्जेदार. रोहनचं पुरेपूर कौतुक मैदानाच्या आतमध्ये असणार आहे, कारण काय गोलंदाजी आहे. कौतुक 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 जे रोहनचं करावं तेवढं कमीच असणार आहे. रोहन शेळके काय खेळाडू आहे, काय कामगिरी करतोय. नक्कीच बोटा गावातील दोन मोठे नाव राहुल शेळके व सागर शेळके यांचं मार्गदर्शन नेहमीच रोहनला लाभत असतं आणि अगदी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काय कामगिरी आहे. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलंय, तिथं क्षेत्ररक्षक रोहन मडके चेंडूवरती येतोय, कलेक्शन करतोय, तोपर्यंत सिंगल घेतली आहे. एक धाव तर येणार आहे, तदनंतर षटक संपलंय. या षटकात त्यांनी खर्च केल्यात त्या मात्र 4 धावा, त्यातली एक लेग बायच्या स्वरूपात आहे. म्हणजे बघा लिगली 3 धावा. कशा प्रकारची कामगिरी आहे. रोहन शेळके संगमनेर तालुक्यातील उदयनमुख खेळाडू आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 62 धावा, 62 रन्स ऑन स्कोर कार्ड, 62 धावा. विशाल धारक, अल्ताफ शेख दोनही फलंदाजांना शांत ठेवण्यात आलेलं रोहन शेळकेला यश, कारण पहिले 3 षटक 2 फलंदाज अक्षरशः धुमाकूळ घालत होते. तदनंतर मात्र रोहन शेळकेच्या हातामध्ये चेंडू दिला गेला आणि हा युवा खेळाडू, युवा जोश, काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये ज्यानं करून दाखवली. धाव गती जी स्थिरावली गेली, विसावली गेली, त्याचं पूर्णपणे श्रेय रोहनला जाणार आहे. तदनंतर गोलंदाजी मार्कवर रोहन मडके जो नक्कीच सज्ज होताना बघायला मिळेल. हा देखील आपल्या संगमनेर तालुक्यातील एक मोठा खेळाडू आहे. या स्पर्धेमध्ये आपण लेग बिफोर विकेट आउट ठेवणार आहे. लेग बिफोर विकेटचा नियम आपण जो नक्कीच लागू केलाय. बिफोर विकेट फलंदाज बाद असेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रोहन मडके आपल्या संगमनेर तालुक्यातील अंबोरे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. पहिला चेंडू हवेमध्ये ऑफ साइडला एक देखना स्ट्रोक आहे. विशाल धारकची बॅट गरजली, एक अफलातून षटकार. धावफलक जर बघितलं तर 68 याकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलंय. अद्यापही 11 मिनिटांचा वेळ ही इनिंग संपवण्यासाठी बाकी राहिलाय. षटक क्रमांक 5 जे नक्कीच रोहन मडकेच्या माध्यमातून सुरू झालंय. 11 मिनिटांचा अद्यापही वेळ ही इनिंग संपवण्यासाठी आपल्याकडे शिल्लक राहिलाय. एक षटकार पहिल्या चेंडूवरती, तदनंतर दुसरा चेंडू रोहन टू विशाल. वेगवान तेज सरार गती फलंदाज समजू शकत नाहीये. वेगाच्या घोड्यावरती स्वार होत असताना नियंत्रित टप्पा, नियंत्रित गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. षटकारानंतर हा चेंडू निर्धाव स्वरूपात आला. कुठल्या प्रकारची धाव नाही, कुठल्या प्रकारचा धोका नाही. धावफलक जर बघितलं तर स्थिर असणार आहे 68 याकड्यावरती. यावेळेस बघा समोरच्या बाजूला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षण खराब आहे. तदनंतर चेंडू पोहोचेल सीमा रेषा पार चौकारसाठी. नक्कीच आपण बघतोय सध्याच्या स्थितीला संगमनेर तालुक्याचं प्रतिनिधित्व जे मेन वेगवान गोलंदाज आहे रोहन मडके, सुनील नवले. यावेळेस हा चेंडू देखील सुरेख अप्रतिम दर्जेदार कमबॅक जो नक्कीच रोहन मडकेच्या माध्यमातून केला जातोय. अगदी पहिल्या चेंडूवरती आपण कव्हरच्या डोक्यावरून एक दमदार षटकार बघितला होता. तदनंतर मात्र 2 चेंडू जे नक्कीच निर्धाव आले. एक चौकार देखील मधल्या एका चेंडूवरती आला. तदनंतर धावफलकावर जर नजर टाकली तर धावफलक आहे 72 या आकड्यावरती. 72 धावा धावफलकावरती.
पहिले 2 षटक बरेचसे महागडे होते, तदनंतर मात्र कमबॅक गोलंदाजांच्या माध्यमातून. यावेळेस बॅटची कडा आहे, बॅटची एज आहे. आयकॉन जो नक्कीच माघारी परतला गेला आहे, नाव आहे त्याचं विशाल धारक. न्यू बॅटर दानिश खतीब, द मॅन फ्रॉम लोणी, जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, सज्ज होतोय विशालची जागा भरून काढण्यासाठी, विशाल धारकची जागा भरून काढण्यासाठी. आपण नक्कीच बघतोय एका बाजूला संघ आहे अभिमन्यू ऋग्वेद, किंग्ज समृद्धी 11 निमगाव जाळी. या संघाचे संघ मालक असणार आहे सन्माननीय प्रवीणजी जोंधळे, सन्माननीय राहुलजी डेंगळे व सन्माननीय ओंकार जोंधळे साहेब. त्याचबरोबर सन्माननीय विशालजी गागरे साहेब हे देखील या संघाचे संघ मालक असणार आहे. तर यावेळेचा चेंडू बघा येणार आहे चौकार, 4 धाबा चौकार. षटक देखील संपलं गेले, समाप्ती झाली 5 षटकांची. धावफलक जर बघितलं तर धावफलकावरती धाबा असणार आहेत त्या तब्बल 76 धाबा. अद्यापही एका षटकाचा खेळ बाकी राहिलाय, उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. 6 चेंडू कोण हाताळणार आहे, कोणाच्या हातामध्ये दिला जाणार आहे चेंडू, कारण शेवटचं षटक अप्रतिम षटक हाताळावं लागेल. हाणामारीचं षटक म्हणून या षटकाची ओळख आहे. कोण असणार आहे गोलंदाज? रोहन शेळकेच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. ज्या रोहननं आपल्या पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या त्या मात्र 3 धावा, 4 धावा, एक लेग बायच्या स्वरूपात आली होती. शेवटचं षटक पुन्हा एकदा बोटा गावचा सुपरस्टार रोहन शेळके समोर आहे अल्ताफ. पहिला चेंडू अल्ताफला शांत ठेवण्यात आलेलं यश. रोहन आणि रोहन, आजचा दिवस रोहन शेळकेचा आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नसणार आहे. याआधी हे मैदान शेखर शेळके यांच्या माध्यमातून गाजवलं जात होतं, तर यावेळेस बोटा गावातील दुसरा सुपरस्टार रोहन शेळके चमकताना बघायला मिळतोय. अगदी स्वर्गीय शेखर शेळके यांच्या तालमीत यांच्या हाताखाली तयार झालेला हा खेळाडू आहे. यावेळेस गती परिवर्तन, तदनंतर पंचांकडे छोटस अपील आहे. पंचांवरती प्रश्नांची सरबत्ती आहे. पंच निर्विकार चेहऱ्याने बघतात, त्यानंतर रिव्ह्यू घेतला गेलाय. त्याचबरोबर दुसरा संघ या सामन्यात खेळतोय त्या संघाचं नाव आहे शिवनेरी स्ट्रायकर्स शिरापूर गुलेवाडी. या संघाचे संघ मालक आहे सन्माननीय सुशील पारासूर, सन्माननीय जगन पवार, सन्माननीय गोकुळ वागचौरे, तर सन्माननीय शिवांश पानसरे. हे सर्व या संघाचे संघ मालक असणार आहेत. धावफलक मैदानाच्या आतमध्ये जर धावफलकावरती नजर टाकली तर 76 वरती स्थिर असणार आहे. लागोपाठचे 2 चेंडू रोहनच्या माध्यमातून जे निर्धाव टाकले गेले. दुसऱ्या चेंडूवरती रिव्ह्यूची मागणी केली आहे, तिसऱ्या पंचांकडे अपील केलंय. तिसऱ्या पंचांचा काय निर्णय येईल? पंचांचा निर्णय आलाय नॉट आउट. फलंदाज असणार आहे सुखरूप. रिव्ह्यू फेल, रिव्ह्यू आपला जो नक्कीच संघाच्या माध्यमातून गमावला गेलाय. चेंडू निर्धाव स्वरूपात झालाय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आहे, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आहे. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. उर्वरित 4 चेंडू कशा प्रकारची कामगिरी असणार आहे? यावेळेस देखील सुरेख चेंडू आहे. पंचांचे बोट आकाशाकडे. फलंदाज अल्ताफ होईल बाद. रोहन शेळकेची या स्पर्धेतील पहिली विकेटची नक्कीच येताना बघायला मिळाली. बघा काय कामगिरी आहे, काय सुरेख कामगिरी आहे. विकेट तर येणार आहे, मात्र विकेट पेक्षाही जास्त महत्वाचं आहे की चेंडू निर्धाव येणं.
आणि ती कामगिरी चोखरित्या रोहन शेळकेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये बजावली जाते. कामगिरी दमदार आहे, कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण नेहमीच बघत असतो की ह्या स्पर्धेमध्ये शेखर शेळके नावाचा एक हिरा चमकायचा. अगदी बोटा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू शेखर शेळके, ज्यानं संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्व पताळावरती आपलं नाव दुमदवलं. आपल्या नावाचा डंका जो नक्कीच वाजवताना बघायला मिळायचा. तदनंतर गेल्या काही महिन्यांपूर्वी शेखर शेळके यांचं अपघाती निधन झालं आणि तदनंतर यावेळेस बघा हलक्या हाताने फटका खेळलाय. सिंगल येणार आहे, सिंगल येईल, संघाच्या धावसंख्येत बदल होईल. संघाचा धावफलक जर बघितला तर जाऊन पोहोचेल 77. 77 77 धावा धावफलकावरती. 77 आहे. सर्वांना नक्कीच आपण बघतोय की जास्तीत जास्त धावा बनवण्याचा जमवण्याचा मानस दोनही फलंदाजांच्या माध्यमातून असणार आहे. मात्र समोर रोहन शेळके नावाचं जे नक्कीच वादळ गोलंदाज मार्गावर गोलंदाजी करतोय. यावेळी चेंडू हवेमध्ये चला बाहेरचा चेंडू आतमध्ये द्यायचा आहे. पंचाचा निर्णय तो येणार आहे. आलाय चौकार. चौकाराच्या साह्याने संघाचा धावफलक 81 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. एका चेंडूचा अद्यापही खेळ बाकी राहिलाय. उर्वरित एक चेंडू कशा प्रकारची कामगिरी असणार आहे. यावेळेचा चेंडू खराब, वाईड स्क्वेअर, ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू आहे. पंचांचा निर्णय जो आलाय अवंतर स्वरूपाचा चेंडू आहे, वाईड स्वरूपाचा चेंडू आहे. धावसंख्येत अतिरिक्तच्या रूपात एकने वाढ होणार आहे. संघाचं धावफलक जर बघितलं तर 82 आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलं. 82 82 धाव आहे. तदनंतर गोलंदाज रोहन शेळके यांच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाणार आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे. स्वतः रोहन चेंडू खाली पोहोचतोय, टिपतोय, सुंदर झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. रोहन साठी या स्पर्धेतील दुसरी विकेट. तदनंतर जर बघितलं तर षटक देखील संपलंय. इनिंगची झाली समाप्ती. रोहन 2 षटकामध्ये खर्च केल्या त्या 10 धावा आणि 2 फलंदाजांना बाद करण्यात रोहन शेळकेला यश आलंय. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. रोहन शेळकेचं कौतुक जे नक्कीच करावं लागणार आहे. कारण एक नौका खेळाडू आहे, एक युवा खेळाडू आहे, एक युवा जोश जो नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. समोरच्या मोठमोठ्या दिग्गजांना ज्यानं शांत ठेवलंय आणि आपल्या पॅव्हलियन मध्ये पाठवलंय. तदनंतर आपण नाणेफेक करतोय वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी. तर त्यांच्या विरोधात संघ असणार आहे राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्लाळे, तुषार भाऊ शिंदे युवा मंच. दोनही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर यायचंय. आपण लगेचच नाणेफेकीचा कौल पार पडतोय. दोनही संघ नाणेफेकीसाठी आपण समालोचन कक्षासमोर यायचंय. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण नाणेफेक पार पाडणार आहोत. चला आपण बघतोय यानंतर जो सामना खेळवला जाणार आहे राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्लाळे, तुषार भाऊ शिंदे युवा मंच. तर दुसरा संघ असणार आहे वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी.
सौरभ कडलक यांच्याशी संपर्क साधायचा आहे, विनंती असेल. दोनही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर यायचे. लगेचच आपल्याला नाणेफेकीचा कौल पार पाडायचा आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेक होणं गरजेचं राहणार आहे, त्यामुळं आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर संपर्क साधायचा आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना अभिमन्यू ऋग्वेद किंग्स समृद्धी 11 निमगाव जाळी या संघानं बनवल्यात त्या 82 धाबा, तर 83 धाबांचं आव्हान ठेवलं गेलं शिवनेरी स्ट्रायकर्स या संघासमोर. 36 चेंडू 83 धाबा विजयासाठी बनवाव्या लागणार आहे शिवनेरी स्ट्रायकर्स या संघाला. बघूयात सलामीसाठी कोण येत आहे, सलामवीर कोण असणार आहे हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण दिग्गज खेळाडूंचा भरणा आपण दोनही संघांमध्ये बघतोय. अतिशय देखणं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं केलं गेलं. आज अगदी पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. त्याचबरोबर एक पारितोषिक आलंय आकाश चव्हाण यांच्या सलग 3 षटकारासाठी, षटकार हॅट्रिक साठी सागर भाऊ वरपे यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. सलामीसाठी जोडी दाखल होत्या. त्याचबरोबर सागर वरपे आपणास विनंती आहे, आपण सिद्धार्थ थोरात यांची भेट घ्यायची. समालोचन कक्षात आपण सिद्धार्थ भाऊ यांची भेट घ्यायची. सागर वरपे आपणास विनंती असणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी. आकाश चव्हाण आणि गणेश राऊत ही जोडी सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. आव्हान आहे 83 धाबांचं. 36 चेंडू 83 धाबांचं आव्हान जे नक्कीच विजयासाठी ठेवलं गेलंय. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी आयकॉन विशाल धारकच्या हातामध्ये दिला गेलाय चेंडू. कशा प्रकारची असणार आहे कामगिरी. एक महत्वपूर्ण स्पर्धा आहे, त्या स्पर्धेतील पहिला सामना एक महत्वाचा सामना आहे. अगदी आपलं कॅम्पेन विजयाच्या साह्यानं सुरू करायचं असा मानस दोनही संघांचा आहे. कोण होणार आहे विजयी, कोण पडणार आहे कोणावर बारी, हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विशाल धारक, तर समोर आकाश चव्हाण. पहिला चेंडू नक्कीच एक सुरेख स्ट्रोक आहे. एक टप्पा चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. त्याचबरोबर बघतोय अगदी मैदानाच्या बाहेर जे लहान मुलं आहेत त्यांच्या माध्यमातून देखील एक सुरेख प्रकारे चेंडू अडवण्यात आला. त्यांचं देखील कौतुक असणार आहे. अगदी या स्पर्धेसाठी लाईन मनाची भूमिका ते पार पाडतायत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून उद्या टी शर्ट देणार आहे. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून लाईनमनची भूमिका पार पाडली जाईल त्या प्रत्येक लाईनमनला आपण टी शर्ट देणार आहे. यावेळेस स्टेप आउट केलं आणि तदनंतर जर बघितलं तर फटका फसलाय, टिपलाय, सुंदर झेल, संपलाय आयकॉनचा खेळ. सत्यम शिरसाट यांच्या माध्यमातून टिपला गेलाय सुंदर झेल. पहिला धक्का, पहिला हादरा काहीसा जलद बसला गेलाय. कारण संघाचा आयकॉन आहे, संघाचा कणा आहे जो काहीसा लवकर बाद झालाय. आकाश चव्हाण, तदनंतर न्यू बॅटर सूरज गायकवाड जो होतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल. कशा प्रकारची कामगिरी सूरज गायकवाड यांच्या माध्यमातून असणार आहे. कारण एका चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती, ती करत असताना आपली विकेट काहीशी लवकर गमवावी लागली. एक चौकाटर खेळला होता, तदनंतरच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र तिथं काहीसा
मिस टाइम स्ट्रोक झाला आणि तदनंतर आपली विकेट गमवावी लागली आयकॉन आकाश चव्हाण यांना. न्यू बॅटर सूरज गायकवाड जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. द मॅन फ्रॉम आंबेगाव. आंबेगाव तालुक्यातील हा खेळाडू आहे. कशा प्रकारची कामगिरी या स्पर्धेमध्ये जी नक्कीच केली जाणार आहे. आयडॉल म्हणून खेळण्यासाठी जो आपल्या या स्पर्धेमध्ये सज्ज झाला आणि तदनंतर कशा प्रकारची कामगिरी केली जाईल, कारण संघ काहीसा अडचणीत आहे. इथं संघाला अडचणीतून बाहेर काढायचं आहे. ऑफ साइडच्या दिशेनं सुरेख स्ट्रोक आहे. चेंडू पोहोचेल दमदार बहारदार षटकारासाठी. यावेळेस बघा नक्कीच चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता. तिथं बॅटची एज घेतली आणि तदनंतर थर्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवण्यात यश आलं. तदनंतर जर बघितलं तर संघाचं धावफलक जाऊन पोहोचणार आहे एका सिंगलच्या साह्यानं ते 11 आकड्यावरती, 11 धावफलकावरती. पहिलं षटक अद्यापही प्रगती वातावरती सुरू आहे. संघ पाठलाग करतोय तो 83 धावांचा. गोलंदाज मार्गावर पहिलं षटक विशाल धारक यांच्या माध्यमातून आपण बघतोय. यावेळेस लेग साइडच्या दिशेनं गणेश राऊत टिपलाय सुंदर झेल. समीर जोंधळे यांच्या माध्यमातून एक दर्जेदार झेल टिपला गेला आणि तदनंतर संपली आहे गणेश राऊत यांची खेळी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. घोलेवाडीचा वंडर बॉय शिवा मासरेकर. कशा प्रकारची कामगिरी शिवाच्या माध्यमातून केली जाणार आहे, कारण मॅन इन फॉर्म सध्याच्या स्थितीला संपूर्ण तालुकाभर शिवा मासरेकरची बॅट गरजते. आज या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची असणार आहे कामगिरी. अगदी कालच आपण बघितलं की शिवाची बॅट काल मोठमोठ्या फटक्यांचा पाऊस पाडत होती. आज कशा प्रकारची कामगिरी नक्कीच केली जाणार आहे. आज संघाला गरज आहे, कारण पहिले 2 आघाडीचे फलंदाज होते जे काहीशे लवकर काहीशे जलद बाद झाले. नक्कीच आपण बघतोय आघाडीचे फलंदाज सलामवीर ज्यांना काहीसं लवकर मैदान सोडावं लागलंय. तदनंतर मात्र जबाबदारी शिवा माचरेकर आणि सूरज गायकवाड या जोडीवरती असणार आहे. एक प्रॉपर तालुक्यातला खेळाडू आहे तर दुसरा आयडॉल आहे. या जोडीला आपल्या खांद्यांवरती जबाबदारी घ्यावी लागणार आहे. एक महत्वपूर्ण स्पर्धा आहे. त्या स्पर्धेतील पहिला सामना जिंकायचा आहे असा मानस दोनही संघाचा असणार आहे. पहिल्या षटकात सुरुवात करत असताना पहिले 2 फलंदाज काहीशे जलद बाद झाले. तदनंतर न्यू बॅटर शिवा. यावेळेस बघा मोठा फटका खेळलाय. तिथं क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आलाय एक दमदार षटकार. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून एक घणाघाती षटकार आहे. त्याचबरोबर दरम्यानच्या काळात उपस्थित होत आहेत टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा बुलंद आवाज सन्माननीय शाहरुखजी पठाण सर. त्यांचं देखील आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर पहिलं षटक संपलंय. 17 धावा बनवल्या गेल्या. तदनंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी कोण असणार आहे गोलंदाज, कोण हाताळणार आहे दुसरं षटक. गोलंदाज समीर जोंधळे यांनी आपल्या हातामध्ये चेंडू नक्कीच घेतलाय. पहिलं षटक 17 धावांचं तर दुसरं षटक कशा प्रकारची कामगिरी असणार आहे. समोर आयडॉल
यावेळेचा चेंडू खराब वाईड स्क्वेअर ऑफ स्टिक पासून बराचसा बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर पंचांचा निर्णय आला की चेंडू खराब आहे, वाईड आहे, स्क्वेअर आहे, अवंतर आहे. अतिरिक्त रूपात एकने भर पडली आहे. संघाचा धावफलक 18 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 18 रन्स ऑन स्कोअर कार्ड, 18 धाबा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं जे नुकतंच प्रारंभित होताना बघायला मिळालंय. संघ पाठलाग करतोय 83 धाबांचा. तो करत असताना पहिले दोन फलंदाज काहीशे जलद काहीशे लवकर बाद झालेत. त्यानंतर जबाबदारी आयडॉल आणि शिवा मात्रेकर यांच्यावरती असणार आहे. यावेळेस हलक्या हाताने बटका केलेला आहे. तिथं सिंगल जी नक्कीच पळून पूर्ण केली गेली आहे. थर्ड राईट सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलंय आणि तोपर्यंत तेज तरार सिंगल मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली गेली आहे. सिंगलच्या साह्याने संघाचं धावफलक एका धावेने पुढे सरसावलं जाईल. 19 आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. 19 रन्स 19 धावा धावफलकावरती. यावेळेस बघा जमिनीला समांतर असा फटका आहे. मोठा फटका खेळायचा होता मात्र बॅट आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क झाला नाही आणि तदनंतर जमिनीला समांतर असा फटका. तिथं एक धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली गेली आहे. एका धावेच्या साह्याने संघाचा धावफलक 20 वरती जाऊन पोहोचलाय. काहीच संत गतीनं पुढे जात असलेलं धावफलक. नक्कीच गोलंदाजी मार्कवर समीर आहे जो फलंदाजावरती हवी होताना बघायला मिळालाय. या वेळेचा चेंडू रिव्हर्स स्ट्रोक आहे. रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलंय. एक दमदार षटकार जो नक्कीच सूरजच्या बॅटमधून आलाय. धावफलक 26 वरती आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण सामना पाहतोय अभिमन्यू ऋग्वेद किंग समृद्धी 11 निमगाव जाळी विरुद्ध शिवनेरी स्ट्रायकर शिरापूर गुलेवाडी. यावेळेस नक्कीच सुरेख फटका आहे. तिथं एक सिंगल जी नक्कीच पळून पूर्ण केली गेली. एक चांगला चेंडू चांगल्या चेंडूचा सन्मान केला आणि तदनंतर जर बघितली तर एक सिंगल येते. अभिमन्यू ऋग्वेद किंग समृद्धी 11 निमगाव जाळी या संघाचे संघमालक असणार आहेत सन्माननीय प्रवीणजी जोंधळे साहेब, सन्माननीय राहुल डेंगळे साहेब, सन्माननीय ओंकार जोंधळे साहेब, सन्माननीय विशाल गागरे साहेब. तर समोरचा संघ शिवनेरी स्ट्रायकर शिरापूर गुलेवाडी या संघाचे संघमालक असणार आहे सुशील पारासूर, जगन पवार, सन्माननीय गोकुळ वागचौरे व सन्माननीय शिवांश पानसरे साहेब. दरम्यानच्या काळात एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येताना बघायला मिळालाय. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये जी नक्कीच समीर जोंधळे यांच्या माध्यमातून केली जाते. एक षटकार तर आला तरी देखील अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजीचं प्रदर्शन जे नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. वारंवार एक टप्पा अचूक टप्पा. यावेळेस बघा नक्कीच एक दर्जेदार स्ट्रोक आहे. शिवा मासरेकरची बॅट दरम्यानच्या काळामध्ये गरज दे. एक टप्पा खात चौकार आलाय. दोन षटकांची झाली समाप्ती. धावफलक जर बघितलं तर 31 धावा बनवल्या गेल्या. चला यानंतरचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्लाळे, तुषार शिंदे युवा मंच. त्याचबरोबर दुसरा संघ असणार आहे वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी. दोनही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी आपण समालोचन कक्षासमोर यायचे. वारंवार सूचना द्यायला लावू नका. आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर यायचंय. आपणास विनंती असणार आहे जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्ले संपला गेलाय. पॉवर प्ले मध्ये बनवल्या त्या तब्बल 31 धावा. दोन फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा अद्याप ज्या नक्कीच बनवल्या गेल्यात. बघा संघ पाठलाग करतोय तो तब्बल 83 धावांचा. 83 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या दोन षटकांचा खेळ संपलाय. बनवल्यात त्या तब्बल 31 धावा. तदनंतर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज द मॅन फ्रॉम वडगाव पान सत्यम जो नक्कीच गोलंदाजी मार्कवर होतोय सज्ज. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी समोर आपल्याला आंबेगावचा सुपरस्टार आयडॉल सूरज गायकवाड जो नक्की सज्ज होताना बघायला मिळाला आहे. कशा प्रकारची कामगिरी असणार आहे हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण एक महत्वपूर्ण लढत, एक महत्वपूर्ण सामना जो आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय.
यावेळेस बघा सुरेख स्ट्रोक आहे, दर्जेदार स्ट्रोक आहे. एक कव्हर ड्राईव्हचा ढेकना स्ट्रोक आणि तदनंतर येतोय चौकार. धावफलक जाऊन पोहोचलंय 35 वरती. उर्वरित 23 चेंडू आणि 48 धावा विजयासाठी बनवायच्यात. 23 चेंडू 48 धावा. क्या होगा क्या होने वाला आहे. येणारी खेळ आणि येणारी वेळ आणि येणारा काळ सांगून जाणार आहे. यावेळी चेंडू खर्रा बाय वाईड आहे. पंचांचे हात जमिनीला समांतर. चेंडू आलाय अवंतर. धाव संकेत होते 1 ने वाढ. संघाचा धावफलक जाऊन पोहोचला जाईल 36 आकड्यावरती. 36 रन्स ऑन स्कोर कार्ड. उर्वरित 23 चेंडू आणि 47 धावा विजयासाठी बनवायच्या शिवनेरी स्ट्रायकरच्या संघाला. नक्कीच आपण बघतोय अहिल्यानगर जिल्ह्यातील मानाचा करंडक. ज्या करंडकाला मैदानाच्या आतमध्ये झाली आहे सुरुवात. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. शिवनेरी स्ट्रायकर्स विरुद्ध अभिमन्यू ऋग्वेद किंग्स समृद्धी 11 निमगाव जाळी. दरम्यानच्या काळात एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. सामन्यात रंगत निर्माण व्हायला सुरुवात झाली. या स्पर्धेतील पहिला सामना रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपला गेलाय. काय होणार आहे, काय घडणार आहे, कोण पडणार आहे कोणावर भारी, हे देखील आपल्याला बघणं ठरणार आहे महत्वपूर्ण. यावेळेस देखील सुरेख स्ट्रोक आहे. चेंडूला थेट पाठवलं गेलंय सीमा रेषेच्या बाहेर. वातावरण जिंगाट करून टाकणारा बुंगाट बटका आलाय एक आपलातून षटकार. चला राजीव उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्लाळे संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण लवकरात लवकर मान्यवर कक्षामध्ये यायचंय. आपल्याला लगेचच सामन्याच्या नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दरम्यानच्या काळात हा चेंडू नक्कीच आपल्याला निर्धाव स्वरूपाचा येताना बघायला मिळाला आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही, कुठल्याही प्रकारचा धोका नाही, कुठल्याही प्रकारचा धक्का नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावफलक जर बघितलं तर स्थिर असेल ते 42 आकड्यावरती. 42 42 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 जे अद्यापही प्रगतीपथावरती जारी. यावेळेस सुरेख स्ट्रोक आहे, दर्जेदार स्ट्रोक आहे. चेंडूला पाठवलाय थेट 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 सीमा रेषेच्या आरपार. दमदार षटकार. धावफलक जर बघितलं तर षटकाराच्या साह्याने तब्बल 48 वरती जाऊन पोहोचलंय. 48 धावा धावफलकावरती. 48 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळेस ऑफ साइडला स्क्वेअर कटचा सुंदर स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बराचसा दूरवर लांबवर राहिलाय आणि तदनंतर चेंडू पोहोचलाय चौकारासाठी. रास्ते 4 के आलाय चौकार. या षटकामध्ये आल्या त्या तब्बल 21 धावा. संघाचं धावफलक जाऊन पोहोचलंय ते तब्बल 52 आकड्यावरती. संघाचं अर्धशतक 50 पूर्ण होते. उर्वरित 18 चेंडू आणि 31 धावा विजयासाठी बनवायच्यात. बघा 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 16 मिनिटं देखील संपले गेलेत. उर्वरित 18 चेंडू टाकण्यासाठी आपल्याकडे वेळ असणार आहे तो 14 मिनिटांचा. आयकॉन बाद झाला होता. तदनंतर मात्र आयडॉल सूरज गायकवाड जो नक्की झुंज देताना बघायला मिळालाय, बाजी लढवताना बघायला मिळालाय. तदनंतर स्ट्राईक एंड वरती शिवा मात्रेकर पोहोचला गेलाय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जो पुन्हा एकदा सज्ज होतोय तो विशाल धारक. आयकॉन आहे. कशा प्रकारची कामगिरी विशालच्या माध्यमातून केली जाणार आहे. विशाल टू शिवा. एका बाजूला आयकॉन आहे तर दुसऱ्या बाजूला तालुक्यातीलच खेळाडू शिवा माचरीकर जो स्ट्राईक एंड वरती सज्ज झालाय. गोलेवाडी संघामध्ये या खेळाडूला आपण वारंवार बघितलंय, ज्या खेळाडूनं धुमाकूळ घातलाय.
यावेळेस शिवा माचरेकर पहिल्या चेंडूवरती करतोय ब्लास्ट, फोडलाय पहाड, आलाय दमदार षटकार. धन्यवाद डीजे. बघा, राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान बेल्लाळे तुषार भाऊ शिंदे युवा मंच या संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, सर आपण लवकरात लवकर मान्यवर कक्षामध्ये यायचंय, आपल्याला नाणेफेकीचा कौल पार पाडायचा आहे. त्यामुळे आपणास विनंती असेल की आपण लवकरात लवकर यायचंय सर. सिब्बान शेख सर किंवा अजय एरमळ सर, नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचंय. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पहिल्या चेंडूवरती एक मोठा बटका शिवा माचरेकरच्या बॅटमधून आपण बघितलाय. सामन्यातली रंगत निघून चालली आहे. त्यानंतर गोलंदाजांना काहीतरी कमाल धमाल करावी लागणार आहे. यावेळेस ऑफ साइडला फटका तर फसलाय, तिथं क्षेत्ररक्षक दत्ता चेंडू खाली आलाय, टिपलाय झेल, संपलाय शिवा माचरेकरचा खेळ. न्यू बॅटर रमेश शिराळे जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धावफलक जर बघितलं तर 58 वरती 58 रन्स ऑन स्कोर कार्ड आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील हा खेळाडू आहे रमेश शिराळे. कशा प्रकारची कामगिरी यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. आयडॉल जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. कशा प्रकारची कामगिरी केली जाणार आहे हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. 16 चेंडू 25 धावा. यावेळेस हा चेंडू सुरेख अप्रतिम दर्जेदार निर्धाव स्वरूपाचा मैदानाच्या आतमध्ये येताना बघायला मिळालाय. समीकरणात छोटासा बदल होतोय. उर्वरित 15 चेंडू आणि 25 धावा. काहीच सोपं काहीच अवघड लक्ष आहे. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 14 जारी. कोण पडणार आहे कोणावर भारी हे बघणं महत्वपूर्ण ठरणार आहे. गोलंदाज मार्कवर विशाल धारक. यावेळेस बघा एक दर्जेदार स्ट्रोक आहे. फायनल एकच्या दिशेनं एक घणाघाती षटकार येताना बघायला मिळालाय. चला बाहेरचा चेंडू द्यायचा विनंती असणार आहे. लाईन मनला विनंती असेल की बाहेरचा चेंडू आतमध्ये देत चला. उर्वरित 14 चेंडू आणि 19 धावा विजयासाठी बनवायच्यात. धावफलक जर बघितलं तर धावफलकावरती आपल्याला 64 धावा बघायला मिळत आहेत. अद्यापही 19 बनवायच्यात. त्यासाठी चेंडू असतील 14. गोलंदाज मार्कवर गोलंदाज विशाल जो पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस ऑफ साइडच्या दिशेने बटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक बराचसा दूरवर राहिलाय. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडलेत कमी. मिळते 4 धावांची हमी. आलाय चौकार. बघा, राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्लाळे तुषार भाऊ शिंदे युवा मंच या संघाच्या कर्णधाराला शेवटचा गोल असणार आहे. सर आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी मान्यवर कक्ष द्यायचं. यावेळेस बघा दमदार आहे, बहारदार आहे, ताकद आहे. येतोय षटकार. षटक क्रमांक 14 संपलं गेलंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 74. अद्यापही बनवायच्या 9 धावा. चेंडू असणार आहेत 12. स्पर्धेतील पहिला सामना जो पूर्णपणे एका संघाच्या बाजूने झुकताना बघायला मिळतोय. सन्माननीय अनिल भाऊ केदारे आपणास विनंती आहे आपण नाणेफेक करून घ्यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेत. यानंतर सामना खेळवला जाणार आहे. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्लाळे तुषार भाऊ शिंदे युवा मंच विरुद्ध वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहे. नाणेफेक पार पाडली जाते.
यावेळेस बघा खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला खोदून काढलं गेलंय, तोपर्यंत एक सिंगल तर येणार आहे. सिंगलच्या साह्यानं समाधान मानलं जाईल. धाव संख्येत 1ने वाढ होईल. संघाचं धावफलक जर बघितलं तर जाऊन पोहोचलं जाईल ते धावफलक जर बघितलं तर जाऊन पोहोचलं जाईल ते तब्बल 75 या आकड्यावरती. 75 रन्स ऑन स्कोअर कार्ड, 75 धावा. यावेळेस मोठा फटका खेळलाय, हेलिकॉप्टर उडवलंय, लँड झालंय थेट सीमा रेषेच्या बाहेर. एक घनघाटी शानदार षटकार. सामन्यातली रंगत निघून जाणारा षटकार आपण जो नक्कीच येताना बघितलाय. धावफलक जर बघितलं तर षटकाराच्या साह्याने तब्बल 81 आकड्यावरती पोहोचलं गेलंय. अद्यापही 2 धावा विजयासाठी बनवायच्यात. 81 बनवल्यात, 2 बनवायच्या होत्या. तदनंतर नो लुक शॉट, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. दमदार षटकार आहे. या सामन्यात विजय होणारा संघ ठरला शिवनेरी स्ट्रायकरचा संघ. या स्पर्धेतील पहिला विजय ज्यांनी नक्कीच आपल्या नावावरती लगावलाय. शेक हँड साठी संपूर्ण संघ एका लाईन मध्ये मैदानाच्या आतमध्ये जाईल.